जिथे लागतो ज्ञानादास पात्र दया देता महापुण्याशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सदा सर्वदा योग तुला करावा तुझे कानी दे माझा पडावा उपेक्ष नको गुणवंतानंदा नमस्कार माझा तुला पांडुरंगा पुंडली कवचा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय सत्यनारायण महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय महा एकदा असा प्रकार झाला नेहमीच नावाच्या अरण्यामध्ये पुष्कळ शुनकाचे ब्राह्मण एकत्र बसले असतात त्यातील एक सूक्ष्म एक पुराणे होतात तर नवरतात धारे पुढे प्रश्न विचारा ज्या स्वच्छ करून अथवा तपश्चर्येच्या योगाने मनुष्याची परिपूर्ण होते आशीर्वाद तुम्हाला संघर्ष करून श्रवण करा ज्या काळी भगवंताने नारदमुनीला जे कथन केले तेच मी तुम्हाला कार्यकथन करतो लक्षपूर्वक श्रवण करा नारदमुनी भगवंताला प्रश्न करायचे कारण असे झाले नारद हे महासाधू आणि नित्य परोपकार करून त्यांचे नित्यकर्म म्हणून ते स्वरूपात अनेक लोकांचं एंटा एकेकाळी ते मृत्यू लोकांपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत त्या काळी मृत्यूलोकी अनेक प्रकारची दुःख होत आहेत कोणा सांगणं नाही कोणा स्वस्त्र नाही तर कोणा संतती नाही तर कोणाने दुर्दुर्गाने जळून गेले आहेत अशा आणि त्यांचे म्हणजे पशु मनुष्य आणि जीवजंतू ह्या आपल्या पूर्वकर्माच्या फेसबुकला ते विश्वलोकापर्यंत झाले आहेत त्या आकाळी श्लोकाच्या ठाई भगवान नारायण ज्याच्या हातामध्ये शंख चक्रगदा पद्म धारण केलेले आहे वनमाले करून ज्याचा कंठ विराजमान होऊन गेला आहे अशा त्या देवाच्या देवास पाहून नारदाने त्याची स्तुती करण्यासाठी आरंभ केला अशाप्रमाणे नारदाने केली स्तुती श्रवण करून बघून विष्णू नारदापर्यंत भाषा सविस्तर मला कथन करा हे महाभक्त नारदा सर्व काही सांगेल लक्षपूर्वक श्रवण करा नारदून म्हणतात मृत्यू लोकांच्या ठासलेले सर्व मनुष्यच काय पण अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा आपल्या पूर्वकर्माच्या वगैरे मुक्त होत आहेत तस्मात हे भगवंता अनाथाचा नाथा कोणत्या तरी शोकन शोभाने हे प्राणी आपल्या सकल दुःखातून मुक्त होतील हे व्रतागिरीची आमची इच्छा उत्पन्न झालेली आहे तस्मात हे भगवंता सविस्तर मला कथन करा श्री भगवंता ते बालकांना केवळ लोकांचे कल्याण व्हावे हा हेतू धरून तुम्हाला फार चांगली गोष्टी झाली तर आता मानव आपल्या मोजलापासून उद्धवलेल्या दुःखातून मुक्त होतो असा तुला एक उपाय सांगतो लक्षपूर्वक श्रवण करा ते एक अत्यंत पुण्यकारक असे व्रत आहे स्वर्ग पात्राचे दुर्लभ होते परंतु रे बालका नारदा तुझ्यावर माझ्या अत्यंत प्रीती असल्यामुळे ते तुला मी प्रकट करून सांगतो लक्षपूर्वक श्रवण करा ह्या व्रताला सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात ह्यापासून मनुष्याची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते अशाप्रमाणे भगवंताचे वाक्य श्रवण करून नारदमुनी बोलताले या व्रताचा फल काय याचा विधी कसा आणि तो पुरी कुण्या आचरण केला आणखी तो केव्हा आचरण करावा हे विस्तार करून सर्व मला सांगा या व्रताचे आचरण करून सुख दुःखे नाहीच होतात गर्भधान्याची समृद्धी होते आणि स्त्रियाचे सौभाग्य पुरुषाचे वैभव श्रवण दंतारोजगार तीस मिळते ह्याला विलेकरांची मुळीच आवृत्ती आहे आपल्याला मनाला वाटेल त्या दिवशी मोठ्या भक्तीने आचरण करावे येथे स्कंद प्राणदेवा प्रथम अध्याय समाप्त पुंडली गवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय सत्यनारायण गुरु महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम पूर्ण गेल आणि दुसऱ्या त्याची कथा संतोष पूर्वक श्रवण करा एका काशी क्षेत्राचा ठाई एक अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाला वेळेवर गासुराने मिळत असे असा तो अण्णा वाचून आणि कांच्या नावावर नगरापण याचना करत असे परंतु तो सरोवर तो नाव टाकत असे बघून नानाच्या ब्राह्मणाविषयी अत्यंत झाला असतात त्या ब्राह्मणाची अशी अवस्था पाहून भगवंता त्याची दया उत्पन्न झाली नंतर एकेकाळी भगवंताने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले व त्या दीन ब्राह्मणाला भेटून मोठ्या कळवळीने म्हटले हे ब्राह्मणा तू वृत्त लावायचा काय तू खिन्नमित्त तू काय आहेस हे ऐकण्याची आमची इच्छा उत्पन्न झाली तस्मात त्या ब्राह्मणा सविस्तर मला कथन करावे तेव्हा तो दीन ब्राह्मण होतो मी जातीचा ब्राह्मण आहे आणि मी जन्म लागले आहे मी जन्म लागले असल्यामुळे नित्य रोज घरोघरी भिक्षा मागत आहे माझी दुःखावस्था दूर होण्यात आपला जर काय उपाय असेल तो सांगावा त्या कोण तो देवरूपी वृद्ध ब्राह्मण म्हणतो सत्यनारायण विष्णू तो मनुष्याची इच्छा पूर्ण करतो तस्मात ते ब्राह्मणा त्याची तो पूजा करावी सर्वात उत्तम असेचं व्रत आहे त्या आचरण केल्याचा मनुष्य आपला तात्काळ संपूर्ण दुःखापासून निर्मुक्त होतो अशाप्रमाणे प्रथम अध्यायात कथन केल्याप्रमाणे त्याचा पूजाविधी प्रसाद प्रकार इत्यादी सर्व काही सांगून वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले सत्यनारायण प्रभू तिथल्या तिथे गुप्त झाले हे श्रवण करतात त्या दारिद्र्य ब्राह्मणाने निश्चय केला ज्या वृद्ध ब्राह्मणाला आपला व्रत सांगितले आहे
ते थांबविण्याचे कसे करावे. आपण बोलत जन्मणारी नित्य दोन प्रकारची भ्रांत आहे असे चिंतन करता करता प्रभात होतात. स्नान संध्या करून नेहमीसाठी तो गावात दिवशीसाठी गेला. मला थेतवाची नारळाने कृपा करून जास्ती भिक्षा गेली तर मी किंचित नारळाचे व्रत करीन. अशाप्रमाणे मनाशी संकल्प करून आणि तो ब्राह्मण आपल्या गावात दिवशीसाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला बहुत झाले द्रव्य प्राप्त झाले. त्याने गोविंदा सत्यनारायण झाला. त्याने तात्काळ सुंदर पिकलेली केळी साखर तो गावात चालवा इत्यादी पूजेचे साहित्य जमवून येता सांग सत्यनारायणच्या व्रताचे गेले आहे व तो ब्राह्मण आपल्या संपूर्ण दुःखापासून विमुक्त झाला. सुख सांगतात की सारांशात की ज्या ज्या काही जो जो मनुष्य व्रताचरण करील तो तात्काळ आपल्या संपूर्ण दुःखापासून विमुक्त होईल असे मी सांगतो. तर नाथासारखे योगी त्या प्रकथन गेले तेच मी तुम्हाला कार्यकथन करतो. लक्षपूर्वक श्रवण करा. हाच काशीतील ब्राह्मण मोठ्या थाटामाटाने सत्यनारायणची पूजा करत होता. मोठमोठे ब्राह्मण त्याचा त्या काळी मोठा समाज बनला होता. इतक्याच अवकाशात कोण एक मोळी विक्या त्या मार्गावरून चाललेला होता. त्या मोळी विक्याला अतिशय तहान लागलेली होती. त्याच्या असा मनुष्याचा जमा पाहून डोक्याची मोळीवा करून तो त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये गेला. त्या काळी तो ब्राह्मण त्याच्या घरी सत्यनारायणची पूजा करत होता. नंतर त्या मोळी विक्याने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि म्हटले, महाराज आपण कोणते व्रताचरण करत आहात, ह्यापासून फलप्राप्ती काय आहे विस्तार करून सर्व मला सांगा. त्या काळी तो ब्राह्मण म्हणतो, ह्या व्रताला सत्यनारायणच्या व्रत असे म्हणतात. ह्यापासून मनुष्याची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. माझी तुला ठाऊकत आहे, परंतु सत्यदेवाच्या कृपेसाठी मला धनधारिकाची समृद्धी विचारलेली आहे. हे व्रत कसे करावे त्याचा संपूर्ण विधी त्या मोळी विक्याने त्या ब्राह्मणापासून समजावून घेतला आणि तीर्थप्रसाद घेऊन पाणी पिऊन तो आपल्या नगराकडे गेला. नंतर नगरीच्या ठाई मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या वशिला जाता आपल्या ठाई त्याचं दर्शन आहे असे परमेश्वराच्या लक्षात येतात. सौख्याला विलंब कशाला. त्या दिवशी त्या मोळी विक्यास लाकडाच्या नित्यापेक्षा दुप्पट वळगाव झाले. तरी गोंद्या सत्यनारायण झाला. तरी तात्काळ सुंदर पिकलेली केळी साखर तू गावात जावा इत्यादी पूजेचं साहित्य जमवून येता सांग सत्यनारायणच्या व्रताचरण केले आहे व तो मोळी विक्या आपल्या संपूर्ण दुःखापासून विमुक्त झाला. त्याची स्कंद प्रणदेवा द्वितीय अध्याय समाप्त. कुंडली श्री भगवान सत्यनारायण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम. श्रवण करा. पूर्वी उल्कामून नावात जयराजा राज्य करत होता. तो मोठा जितेंद्र इंद्रिय स्वाधीन ठेवणारा सत्य भाषा बोलणारा आणि बुद्धिमान तो असा होता. तो नित्य रोज देवा मंदिरी जाऊन ब्राह्मणाने धन देऊन त्या संतोष करीत असे. त्याची कथा ज्याचे ठाई तारण्याची पूर्णता झाली. कमलासारखे सुंदर ज्याचे वदन भद्रशील नामना यथा योग शोभत आहे असा राजा नदीच्या तीरी पुढे संकल्पित सत्यनारायणचा व्रत करीत बसला होता. त्या समयी कोण एक साधवानी व्यापाराच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या वस्तू आणि पुष्पद्रव्य याने करून परिपूर्ण भरले असे नौका घेऊन द्वीपात गमन करत होता. इतक्यात तीन पैसे मनुष्याचा स्वभाव पाहून तो काय प्रकार आहे या अवलोकन करण्यासाठी तो नौका नगरात गेला. त्या काळातला नगरीचा राजा काहीतरी व्रत करीत असे अवलोकन करून नंतर त्या साधवानीने त्या राजाला प्रश्न विचारला. साधवानी म्हणतो, हे राजा भक्तियुक्त अंतकडे करून तू कोणतं व्रताचरण करत आहेस, ह्यापासून फलप्राप्ती काय विस्तार करून सर्व मला सांगा. त्या काळी तो राजा म्हणतो, अतुल्याचा पराक्रम श्री विष्णूची मी पूजा करत आहे. त्या व्रतमात्म्य करून ज्याला संपत्ती नसल संतती प्राप्त होते, संपत्ती नसल संपत्ती प्राप्त होते. ह्या व्रताला सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात. अशाप्रमाणे त्या राजाचे भाषण कोण नंतर तो साधवानी भाषण करण्यासाठी आणण्यात आला. ह्या व्रताचा संपूर्ण विधी मला कथन करावा. आपल्या वचनावरून मी व्रत आचरण करेन, कारण मला ही संतती नाही. या व्रतमात्म्यावरून निश्चित मला संतती होईल असा माझा विश्वास प्राप्त झाला. तो नंतर त्या राजाने त्या साधवानाला व्रताचा विधी सांगितला. तो ऐकल्यानंतर तो साधवाने परिदीपान नव्हता तसा तो आपल्या गावाकडे परत गेला. नंतर आपल्या स्त्रीचे संतदायक व्रत कथन करून की साधवाने म्हटले की ज्या काही नाना आपल्याला संत देईल त्या काळी हे सत्यनारायणचे व्रत करू. अशा प्रमाणे लीलावती नामक त्याला कथन करणारा. काही कालानंतर महास्वामी त्याची पत्नी आणि गर्भी रात्री झालेली आहे. 9व्या मासात त्याची सुंदर कन्या झाली. शुक्ल पक्षात चंद्रसाखरेला वर्धमान होतो आणि अशाप्रमाणे त्या साधवाण्याची कन्या दिवसांदिवस ठाई वाढू लागली. या कार्य करून तिचे कलावत्याशी नामनिर्धार झाले.
नंतर होता आपल्या नवऱ्यास मधुरभाषे करून बोलणारे माझा पण पूर्वी संतती प्राप्त झाल्यानंतर सत्यनाचा व्रत करण्याचा संकल्प केला होता. देवाने आपला कृपा करून कन्या दिली. तस्मा आता पूजेला काबरी साधू म्हणतो प्रिय कन्यारत्न म्हणजे पराधन. कन्यादानाचे पुण्यपदेपर्यंत ते घडतो म्हणे. तिच्या लग्नाच्या प्रसंगी ते सत्यनारायणचे व्रत करू अशा प्रमाणे बायकोचं समाधान करून तो गावात आपल्या उद्योगासाठी गेला. इकडे ते कलावती कन्या उपभोग झाले पाहून आपली कन्याशी उपभोग झाले असे पाहून साधवांचा विचार करून आपल्या एका गुमस्थाला यथायोगवर शोधण्यासाठी पाठवलेले आहे. त्याच्या आज्ञा घेऊन तो गुमस्था कांचन नामक नगराकडे गेला. तेथे एक सुंदर वाण्याचा मुलगा पाहून तात्काळ लग्नाचा विचार ठरवून तो वानस घेऊन परत आला. तो वाण्याचा मुलगा रूपाने गुणाने फार चांगला असे पाहून साधूला मोठा आनंद झाला. त्याने आपले इष्टमित्र गणपतीला पाचारण करून येता सांग लग्न सोहळा पार करून टाकला. त्या काळी तसे दैव केले असे समजले पाहिजे, कारण अशा सुंदर लग्न प्रसंगी तो सत्यनाचा व्रत करण्याचा विसरून गेला. तरी करून भगवंताचा त्याच्यावर कोप उत्पन्न झाला. अस्तु लग्न समारंभ पूर्ण झाल्यानंतर साधूने जावायला भेटवून घेतलेले आहे. नंतर काही दिवसांनी श्लोकी व्यापाराशी निमुक्त असा साधवांनी व्यापाराच्या उद्देशाने जावयासह प्रवासात जाण्यासाठी निघालेला आहे. समुद्रकाठी एक नगर होते. तेथे जाऊन व्यापारात झाला लागतात. जेथे दोघे घरी गेले होते तेथे चंद्रगुप्त नावाचा एक राजा राज्याकडे होता. तेथे साधवाने व जावाई व्यापार करू लागतात. थोडक्यात अवकाशात सत्यनारायण प्रभू आणि आता त्याच्यावर कोप उत्पन्न झाला का की बोलण्याप्रमाणे वर्तन न करणाऱ्या साधवानी मिथ्यवाचन आहे की तुझ्या अशा मिथ्यवाचनाचे फल अत्यंत कठीण दुःख प्राप्त होईल. अशाप्रमाणे परमेश्वराने त्या साधवाण्याला आणि त्याच्या जावायला शाप दिला. त्यानंतर असा प्रकार घडला. एके दिवशी चंद्रगुप्त राजाच्या घरी एका चोरीने चोरी केली आहे. जेथे दोघे साधवाने राहिले होते तिथपर्यंत तो चोरीवर पोहोचला. चोरी करून वाड्यातून बाहेर पडताना राजदूताला त्याची चाहू लागलेली आहे. ते त्या चोराच्या मागोमाग धावू लागलेले आहे. ते त्या तस्कराकरता चोरीचा द्रव्य साधवाने होता तिथे ठेवून त्यांची दृष्टी चुकवून आणि मोठ्या चोरीने तो चोर पळून गेला. राजदूत त्या वाण्याच्या स्थळापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. ते चोरले राजगड पाहून तेथे तो चोराचा असे जाणून तात्काळ त्या दोघांच्या मुसक्या बांधल्या. नंतर मुद्द्यासह चोर पकडले म्हणून राजदूत राजाकडे जाऊन म्हणाले, महाराज ह्या दोन चोरांनी आज आपला दमदार खडा पडला. तसं आता काय त्या गेल्या राजाने काही विचार न करता ह्या दोघांना दरबंद करा आणि भयंकर अशा कारागृहात टाका. त्या काळी साधवानी व जावाई म्हणतात, आम्ही चोर नव्हतो, आम्ही व्यापारी आहोत, याचा शोध करा. परंतु सत्यदेवाच्या मायपाठी करून त्याचे जे भाषण कोणाच्याही ऐकण्यात आलेले आहे त्याचे जवळ ते बिनवाशी समजून चंद्रगुप्ताने आपला दमदार करत ठेवलेले आहे. कारण की नानाचे असत्य भाषण केले त्यामुळे असा प्रकार घडला. इकडे तिच्या घराच्या ठाई नानाच्या शापेवर असा परिणाम झाला. त्याच रात्री सोनेघरचं सर्व द्रव्य हरण केले. तरी कोण त्यांच्या स्त्रिया अत्यंत दुःखित पडून आहेत. एका घरीला आई आणि एका घरीला मुलगी नित्य रोज घरोघरी भिक्षा मागू लागली. मातीच्या अवस्था तीच कन्येची बिचारी कलावती आणण्यासाठी नित्य रोज घरोघरी भिक्षा मागत असताना ते एका ब्राह्मणाच्या घरी गेला असता. त्या काळी तो ब्राह्मण इच्छा पूर्ण व्रताची पूजा करत होता. कलावती त्यावेळेला अत्यंत प्रीतून बसलेली आहे. पूजा समाप्त करून आणि तीर्थप्रसाद भक्षण करून तिला घरी येण्यात बरीच रात्र झाली. आपल्या विषयाच्या कल्पना कलावती मिळाली. ऐकमेका ब्राह्मणाच्या घरी गेला असता. त्या काळी तो ब्राह्मण इच्छा पूर्ण व्रताची पूजा करत होता. ते कन्येच्या भाषेला घेतात. त्या लीलावतीला त्या सत्यनारायणच्या पूजेची आठवण झाली. नंतर ती लीलावती पूजा करण्याची उत्सुक राहिली आहे. मग परमेश्वराची कृपा होतात सौख्याला विलंब कशाला. नानाने त्याच रात्री चंद्रगुप्त राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे राक्षसा तुझे दोन साधवाने बंदीखान्यात टाकले. त्याला उद्या प्रभात काळी मुक्त कर. त्याचे द्रव्य तू हरण केले त्या चित्राला तू परत दे. जर तू असं नाही केलं तर तुझे द्रव्य तुझी संतती त्या सर्वांचा नाश करेल. अशाप्रमाणे परमेश्वराने त्या चंद्रगुप्ताच्या स्वप्नात जाऊन सांगितले आहे. नंतर त्या दोघांना बंदिवासातून मुक्त करण्यासाठी आज्ञा करताना आपले पुढे आणून प्रेमयुक्त वासकत्व झाला आहे. वस्त्र अलंकार पण केलेले आहे. त्याचे पुढे होते पण तितके त्यांचे स्वाधीन केलेले आहे. याची स्कंद प्रणदेवा तृतीय अध्याय समाप्त. कुंडली सत्य महाराज की जय. अवधूत चिंतन त्याची कथा समतोलक्ष बरोबर श्रवण करा. तर नंतर त्या साधवलेले मंगलपूर्वक यात्रा करून दोन नौका भरून त्या आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या आहेत.
बराच मार्ग कम करून झाल्यानंतर सत्यनारायण प्रभू यांना अद्याप तरी आपल्या ठाई दळभक्ती बसली गवण आहे हे पाहण्यासाठी एका संन्यासाचे रूप धारण केले व त्या साधवाल्याला आणि त्याच्या जावायला म्हटले, तुमच्या डोक्यामध्ये काय भरलेलं आहे ते दोघे मानवार. इतके दुःख बोलले त्यांच्या हृदयात प्रकाश पडलेला आहे. ते त्याची मस्करी करून आले. का हो स्वामी महाराज, कशा कथा शोध काढता? काही द्रव्य हरण करायचे अशा आपल्या मनात आहे का? परंतु आमच्या डोक्यामध्ये काही नाही, केवळ फुलं पानं पतवाळी तेल आहे. हे त्याचे धिक्कार पूर्वपाशा कोण? तो म्हणतो श्रेष्ठ करे हो. अशाप्रमाणे स्वामी बोलून तात्काळ किंचित दूर जाऊन समुद्री गाठीवर झालेले आहेत. स्वामी गेल्यानंतर तो साधवानी भोजनी नित्यकर्म समाप्त करून आणि नावेकडे जाऊन पाहतो. तो जिकडे तिकडे फुलं पानं पतवाळी तेल आहे तो तात्काळ मुशीत पडलेला आहे. मनुष्याला सुजात श्रमंत मिळाते ते द्रव्य ते सप्तमीचे निर्माणाच्या हातात काबरी मुशीत पडणार आहे. यावेळी त्यांच्या जावायने म्हटले, मामा विचोका करता, ज्याच्या शापाने द्रव्याच्या लता झाल्या त्याच्या आशीर्वादाने किंचित द्रव्य होईल, त्याला शरण जावे म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल. अशा प्रमाणे जावाय देवाचं सण करून आणि भक्तीपूर्वक त्या नमस्कार करून बोलताना, स्वामी महाराज मी आपल्या देवाची असत्य भाषण केले, आपल्याला आपण क्षमा करणार जतायोग राहा. अशाप्रमाणे परमेश्वराचे मन जाणून नंतर त्या इच्छेप्रमाणे त्या स्वर देऊन नंतर तो साधवानी नौकेत चढून पाहत होतो. आपले द्रव्य जिथल्या तिथे असून नौका परतवलेली आहे. मग सत्यदेवाच्या कृपेने मला इच्छित करणारे जवळच्या बंधनात त्या गावातून आणि स्वकीय यांची जवळामन पाचन केले आणि तासांग सत्यनारायणजवळ आचरण केलेले आहे. तर नंतर तो साधवानी नौकाम करून तो आपल्या देशापर्यंत करता राहिला आहे. बराच मार्ग कम करून झाल्यानंतर जावाई साधवान म्हणतो, मामा हे पाप पुरी आणि आपण आल्याचे वर्तमान घरी कळण्यासाठी दुर्वेक्षण करण्याचा दुतास नगराकडे पाठवण्याची आज्ञा करता झाला. त्या काळी दूतीत मला की साधवाने आपल्या जावयासह पुष्कळ द्रव्य घेऊन नगरीकाठी येऊन पोहोचलेले आहेत. ते दूताचे भाषण करतात. त्या लीलावतीला अतिशय आनंद झाला. त्या लीलावतीने तासांग सत्यनारायणची पूजा केलेली आहे आणि कलावतीला पूजा करण्याविषयी सांगितलेले आहे. कलावतीने पतीच्या दर्शन सोहळ्यात तू पूजा समाप्त करून लवकर ये. कलावतीने येता सांग सत्यनारायणची पूजा केली आणि गडबडीने प्रसाद प्रवचन करता तशीच ती पतिदर्शनात गेलेली आहे. त्याने गुणानाचा दिवशी पोपट पडणारा त्याने तिचा पत्याने तिच्या नौका आर्थिक व्यवस्थेत अदृश्य केली. अर्थात कलावती त्यांनी गया आपल्या पती दिशाशी जाचलेले आहे. सर्व नावाने चिंता क्रांत होऊन गेले. नंतर पतिदर्शनाला पाहून पतीच्या पादुका ग्रहण करून पतीच्या मामाग सत्यनारायणासाठी सिद्धलेले आहे. नंतर बघून भाषण करण्यासाठी आज्ञा झाले की तुझी कन्या माझ्या प्रसादाचा परित्याग करून आली. ह्या कारणे करून तिचा पती आणि तिची नौका आर्थिक व्यवस्थेत अदृश्य केली. अशा आकाशवाणी झाली. मग ती तात्काळ घरी जाऊन प्रसाद भक्षण करण्यात सोजन असं पतीस पाठ झालेले आहे. मग पित्याला बोलणार की विलंब का करता घरावर गमन करा. ते कन्येचे भाषण ऐकता साधूला मोठा आनंद झाला. त्याने आपले इष्टमित्र गणपतीला पाचारण करून येता सांग सत्यनारायणचे व्रताचरण केलेले आहे. त्या दिवशी त्याने द्रव्य पुष्कळ खर्च केलेले आहे. त्याने प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत ह्या दिवशी सत्यनारायणचा पूजेचा अमरनियम ठेवला. याची स्कंद प्रणदेवा चतुर्थाध्याय समाप्त. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की सत्यनारायण महाराज की अवधूत चतुर्वेद दत्तयो. आणि पाचव्या अध्यायाची कथा संघर्षपूर्वक श्रवण करा. असा आणखी एक इतिहास प्रसराच्या परिसरापासून असाच आणखी भयंकर प्रकार घडला. कथम लक्षपूर्वक श्रवण करा. पूर्वी अंगदोष नावाचा एक राजा राज्य करत होता. तो प्रजेचे पालन मोठ्या काळजीने करत होता. त्या राजाने एकेकाळी सत्यदेवाच्या प्रसादाचा परित्याग केला. तरी कोणत्या राजाला महालूक पडणारे कोणी एकेकाळी राजा बनल्यानिमित्ताने अरण्याच्या ठाई गेला असता. तदनंतर त्या अस्सवाला जेवळ होती. मार्गात एका वडाच्या झाडाखाली काही गुराखी बालके मोठ्या थाटामाटाने सत्यनारायणची पूजा करत होते. ते राजाने पाहिले पण नाही. ती पूजा अवलोकन पण केलेली नाही. तो गर्वे करून तेथे गेलेलाही नाही. त्या राजाने नमस्कार पण केले नाही. तरी पण त्या गुराखी पुराणी आपला राजा आहे हे अवलोकन करून पूजा समाप्त झाल्यानंतर त्यांच्या सानिध्यात प्रसाद नेऊन ठेवला. त्या राजाने मात्र प्रसाद भक्षण केले नाही. ह्यात त्या गुराखीपुराचा अपमान नाही. प्रत्यक्ष नानाचा राजाने अपमान केला. त्याने कोणत्या राजाला माधव करणारे त्याचे 100 पुत्र धनधान्य त्या सर्वांचा नाश केला आहे. त्या काळात पण त्या नानाचा प्रसादाचा परित्याग केला.
त्याचा असा परिणाम झाला. अशी राजे त्या लक्षात येतात. नंतर आपण त्या गुराखीपुराच्या सानिध्यात जाऊन नारळाचा प्रसाद सेवन करावा असा विचार करून राजा गुराखीपुराच्या सानिध्यात येत झाला. नंतर त्याचे पुत्रराज वैभव त्याला प्राप्त झालेले आहे. असे पंडित बरोबर कुणी आचरण करतील त्याला वांछित फळ आणि पुण्यकारकता आहे. जे श्रवण करतील त्याला सत्यराजा कृपेने इच्छित फळ मिळायचे आहे. त्या व्रतमार्ग करून ज्याला संतती नसल संतती प्राप्त होते, संपत्ती नसल संपत्ती प्राप्त होते. त्या व्रतमार्ग करून दारिद्र्याचे दारी जाईल. कोणी बंधनात असेल निःशुष नष्ट होईल. भूत पिताच्या बहिणीमध्ये तुलाले तर निःशुष नष्ट होईल. त्या सत्यादेवात कोणी काल म्हणतील, कोणी सत्य म्हणतील, कोणी म्हणतील, कोणी सत्यदेव म्हणतील आणि कोणी सत्यनारायण म्हणतील. कारण की नानाने प्रकारचे रूपे धारण करून सर्वांची इच्छा पूर्ण होत असो. त्याचीच कर्ण प्राणदेवा पंचमाध्याय समाप्त. कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की सत्य गुरु महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बंद कर.